मंडळी नमस्कार, मी विशाल परदेशी. मंडळी, खरं तर पत्रकार म्हणून आम्ही कायम आमचं म्हणणं मांडत असतो, वेगवेगळ्या चर्चांमध्ये सहभागी होतो किंवा चर्चा घडून आणत असतो. पण आज पत्रकार असण्याबरोबर मी एका लेकीचा वडील म्हणून देखील या ठिकाणी व्यक्त होणार आहे. माझे काही मनातले प्रश्न ज्या घटना घडतात त्यावरून आपल्याला सगळ्यांना विचारणार आहे किंवा मान्यवरांना त्याबद्दलचे प्रश्न विचारून त्याची उत्तरं घेणार आहे. मित्रांनो, कवितेच्या काही ओळी आठवत आहेत. देवा माझ्या चिमणीला लाभो सुखाचं सासर, मिळो अतोनात प्रेम, देई एवढाच वर, हो देई एवढाच वर. औक्ष लाभू दे उदंड, व्हावी नवाहून मोठी, जन्मोजन्मी लेक होऊन ती यावी माझ्याच पोटी. एका आईबाबाची आर्त भावना व्यक्त करणाऱ्या ओळी आहेत, हो आई वडिलांच्या. मित्रांनो, या कवितेच्या ओळी आठवण्याचं कारण म्हणजे आपण पुन्हा एकदा आपली एक लेक गमावली आहे. आपली लेक डॉक्टर गौरी गर्जेच्या जाण्यानं परत नियतीनं त्या आईवडिलांची आपल्या लेकीबरोबरची नाळ तोडली. ज्या हातांनी कन्यादान केलं त्याच हातांना जड अंतःकरणाने लेकीला अग्नी द्यावा लागला. हे वास्तव आहे. काय वेदना झाल्या असतील त्या वडिलांना. त्या क्षणाला ज्या लेकीला हात धरून आपण चालायला शिकवलं, जिला आपण डॉक्टर झालेलं बघितलं, या सगळ्या आठवणींची गर्दी त्यांच्या मनात कावूर करून गेली असेल आणि त्यातनंच त्यांनी मोठा हंबरडा फोडला. कधी वैष्णवी हगवणे, तर कधी कोल्हापूरची कौसर गरगरे, तर आता डॉक्टर गौरी गर्जे, अशी अनेक नावं आहेत. काही नावं बातमीत आली तर काही घटना उजेडातही येऊ शकल्या नाहीत. घटना घडतायत, काळ पुढे सरकतोय, पण मंडळी, एक प्रश्न कायम आवासून उभा आहे आणि तो म्हणजे या घटनांना जबाबदार कोण. डॉक्टर गौरीची हत्या की आत्महत्या हे पोलिसांच्या तपासाअंती समोर येईलच, पण हे थांबणार कधी आहे हाच खरा प्रश्न आहे. माझ्याबरोबर आहेत सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया, माझ्यासोबत आहेत सामाजिक कार्यकर्ता वर्षा देशपांडे, शिवाय माझ्यासोबत आहेत कायदेतज्ञ ॲडव्होकेट डॉक्टर क्षितिजा वडतकर, माझ्यासोबत आहेत सहमुख्य प्रवक्ते भाजपचे अजित भाऊ चव्हाण. सुरुवात मी अंजलीताईंपासून करतोय. तर हे प्रकरण घडल्यानंतर अगदी सुरुवातीपासून आपण गौरीच्या कुटुंबियांच्या संपर्कात होतात. काय त्यांचं नेमकं म्हणणं आहे? डॉक्टर गौरीची आत्महत्या की हत्या? काल सकाळी 8 वाजता मला जेव्हा फोन आला, म्हणजे आधी मेसेज आला, मी ताबडतोब त्या नंबरवर फोन केला. कारण मला असं त्या मेसेजमध्ये लिहिलं होतं, सुसाईड झाली आहे, वरळी पोलीस स्टेशनला तुमची मदतीची गरज आहे. एवढाच मेसेज होता. कोण होतं, काय होतं मला काही माहित नव्हतं. मी ताबडतोब फोन केला, की मी पोहोचते तिथे. मी ऑन द वे असताना मला बाकीची त्यांनी माहिती WhatsAppवर पाठवली होती, जी. जी मी माध्यमांना कळवली. हम्म. तेव्हा मला कळलं, की त्याच्या मागे कोण होतं, काय होतं त्याच्याशी, कारण मला आधी घेणं-देणं बिलकुल नव्हतं. हम्म. आता तिथे गेल्यानंतर मी बघते ओक्साबोक्शी तिच्या आई रडत होत्या आणि ते बीडची जी सगळी लोकं आली होती, ती मला सांगत होती, की काल संध्याकाळी 6:30 पासून ह्या आई अशाच रडतायत. नॉन स्टॉप रडत होत्या, नॉन स्टॉप. आणि वडील आत होते. मला ते बाहेरची लोकं म्हणाली, की आम्ही 50 जणांना फोन केले, 50 जणांना. एकही माणसाचा परत फोन आला नाही किंवा मला काहीच कोणी मदत केली नाही. का त्यामुळे का असं रात्री झालं, 3:30 ला असं आम्ही वाटतं तुम्हाला पोहोचलो. अंजलीताई? आता मला खरंच माहित नाही, कारण रात्री 3:30 ला जर ते पोहोचले होते, हम्म. आधी नायर हॉस्पिटलमध्ये गेले, हम्म. तिथे त्यांना बॉडी दाखवण्यात आली नाही. हम्म. त्यांना सांगण्यात आलं, की तुम्ही वरळी पोलीस स्टेशनला जा. तिथे ते बसून होते. हम्म. त्यांचं आधी स्टेटमेंट घ्यायला सुद्धा बराच काळ लागला आणि त्यानंतर जवळ-जवळ 8च्या सुमारास स्टेटमेंट घेण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यात एक जे पोलीस अधिकारी होते, ते तर म्हणायला सुद्धा, म्हणजे ते वडील पोलिसांना स्टेटमेंट देतायत, तर खरं गरजेचं काय आहे? वडील जे बोलतायत ते लिहिणं का स्वतःच्या मनाला येईल ते लिहिणं? बर. कारण हे अधिकारी माझं ऐकून सुद्धा घ्यायला तयार नव्हते. कारण शेवटची ओळ त्यांनी जी टाकली होती, की गौरीने आत्महत्या केली, असं वडिलांचं स्टेटमेंट आहे. वडील म्हणाले, "असं जर करतायत ते." "नाही, नाही, नाही." त्याच्यावर मी म्हटलं, "तुम्हाला काय म्हणायचंय?" तर ते म्हणतात, "नाही ताई, हे आत्महत्या नाहीये. हे बर. त्यांनी मारलंय तिला, मारलंय तिला." तर मी पोलिसांना म्हटलं, की आता ते जे म्हणतायत त्यांचं स्टेटमेंट तुम्ही रेकॉर्ड करा. स्वतःचं डोकं लावू नका त्याला. हम्म. तर ते पोलीस ऐकेच ना. त्याच्यावर माझे आणि त्यांचे वाद झाले. तेवढ्यात सीनियर पी-आय आले.
सिनियर पीआय बरोबर मी आधी बोलले आणि मग एसीपी आले. एसीपी अतिशय व्यवस्थित होते. भोसले म्हणून होते. त्यांनी ताबडतोब कारवाईला सुरुवात केली. त्यांनी सगळी स्टेटमेंट जसं वडील म्हणत होते, की आम्ही आल्यानंतर आम्हाला तिचा मृत्यू कशाने झाला, हं. तिचा घातपात झाला, की तिने आत्महत्या केली, तर याची चौकशी व्हावी. एवढंच त्यांचं म्हणणं होतं. बरं. पण ते आधी सुद्धा पोलीस घालायला तयार नव्हते. पण तेवढ्या वेळात मी हा जो हां, संवाद होत होता अंजलीताई, कुठेतरी लपवा-छपवी केल्या जाते किंवा कोणाचा मी तरी पुढचं दडपण तुम्ही आहे, दबाव ऐकलत आहे. ना, पुढचं तुम्ही ऐकलत तर तुम्हाला आणि धक्का बसेल. तर त्याच्यानंतर मी बाहेर गेले. तिच्या 2 याच्या केईएमच्या मैत्रिणी होत्या. त्या मैत्रिणींशी मी बोलले, की ती गौरी कशी होती, स्वभावाने कशी होती. तर त्यांचं असं म्हणणं होतं, की ती खूप स्ट्राँग होती. बरं. ती जरा पण लिचीपेची नव्हती आणि आत्महत्या करेल अशी तर मुळीच नव्हती. हं. त्यानंतर मी ते इतर लोकांशी बोलले तिथे. तर बीडचे काही लोकं म्हणाले, "ताई तुम्ही आत एफ-आय-आर करत असताना इथे सेटलमेंटच्या गोष्टी चालल्या होत्या." बापरे! मला तर धक्काच बसला, की हे काय चाललंय? तर ते म्हणाले, "नाही, एक माणूस आला होता. तो थेट सीनियर पीआयच्या केबिनमध्ये होता. तर तुम्ही आर-टी-आय टाकून त्याचं सीसीटीव्ही फुटेज काढा." बरं. म्हणून मी आज आर-टी-आय देखील फाईल केलंय कमिशनर ऑफिसला, की मला वरळी पोलिस स्टेशनचं सकाळी 6 ते दुपारी 12 पर्यंतचं सगळं बरं. सीसीटीव्ही फुटेज हवं. तर त्याच्यात त्यांचं असं म्हणणं होतं, की एक माणूस आला, त्यांनी ह्या लोकांना असं सांगितलं, की तुमचा एक माणूस द्या, आमचा एक माणूस घ्या आणि सेटलमेंट करू. म्हणजे हे ऐकून मला खरंच धक्का बसला. कोणाचा होता तो ती सगळं माणूस? प्रोसिजर आता हे मी सांगण्याची गरज नाही, की कोणाचा होता आणि हे जे बोलल्याबरोबर मी एसीपींना बोलवलं बरं. आणि त्या लोकांना त्यांच्या देखत बोलायला सांगितलं, की काय एक्झॅक्टली झालं होतं. मग तिथून आम्ही नायर हॉस्पिटलला गेलो. नायर हॉस्पिटलला गेल्यानंतर मी वडिलांना घेऊन डीनना भेटायला गेले. डीनशी बोलणं झाल्यावर मी त्यांना लेखी निवेदन दिलं, हं. की तुम्ही ही व्हिडिओग्राफीवर पोस्टमॉर्टम करा. कारण याच्यात राजकीय हस्तक्षेप होणार आहे, अशी शंका आहे यांना. हे म्हणतात, की त्यांना व्हिडिओग्राफी पाहिजे, बरं. तर तुम्ही प्लीज व्हिडिओग्राफी करा. बरं. तर डीन वॉज व्हेरी नाईस डॉक्टर मोहिते म्हणून. त्यांनी ताबडतोब आम्हाला सांगितलं, की आम्ही 2 महिला विटनेसेस तिथे ठेवू, एक मेडिकल ऑफिसर सुद्धा ठेवू, अशी 3 जणांची टीम तिथे राहील आणि व्हिडिओग्राफी सुद्धा केली बरं. जाईल. अंजलीताई, अशा आपण अश्युरन्स आपण नंतर सांगितलेला घटनाक्रम लक्षात आला या सगळ्या ह्याच्यात. चला, मला या चर्चेत सुषमा अंधारे यांना देखील सहभागी करून घ्यायचंय. सुषमाताई, कसं बघता आपण या घटनेकडे? नाही, नाही. घटना जी काही असेल तिचा तपास तर नक्की झाला पाहिजे. त्या घटनेचे सगळे काय जे काही त्याच्यातले लॅक्स असतील ते सुद्धा काढले गेले पाहिजेत. हे सगळं ठीक आहे. परंतु या निमित्ताने एक गोष्ट पुढे येते ती म्हणजे सगळ्या लोकांचे जे हे पीए मंडळी आहे. हं. ही पीए मंडळी काही प्रकारची लोकं असतात. हं. अ, म्हणजे मी आज सांगितलं पाहिजे, की संपदा मुंडेंच्या हत्येप्रकरणी ज्या रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या पीएवर आरोप आहेत. त्या रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा पीए असणाऱ्या रोहित नागटिळेला भाजपाने उमेदवारी दिली आहे. भाजपाने प्रभाग क्रमांक 5 मधनं फलटण नगर परिषदेला ती उमेदवारी दिलेली आहे. म्हणजे आणि असाच एक पीए जो देवेंद्रजींकडे होता, त्याचा पुढे आमदार झाला बिचारा अभिमन्यू पवार. हं. पीए लोकांना काय पद्धतीचे कवच मिळतात वगैरे. तर विनंती असेल, की या सगळ्या चर्चेचा सिनरिओ फक्त एखादी जात किंवा एखादी व्यक्ती एवढं टार्गेट न करता एकूण कारण संपदा मुंडे प्रकरणात बरेच लोक बोलत नव्हते, ते बोलायला पाहिजे होते. बरं. आता जे सगळे बारकावे काढले जातायत, ते सगळे बारकावे संपदा मुंडे प्रकरणात का काढले गेले नाही, असं माझ्यासारख्या माणसाला फार राहून राहून वाटत राहतं. निलेश घायवळ प्रकरणात सुद्धा किंवा निलेश घायवळच्यासाठी राम शिंदेचा येतो, खरंच अजित काही भाऊ रोल येतो. हं. नव्हता. काय झालं होतं नेमकं त्यावेळेला? कारण पीए जरी नसला, तरी राम शिंदेच्या प्रचाराचं काम निलेश घायवळ करतच होता. हं. तर त्यावेळेला का प्रश्न उपस्थित केले गेले नाही? सिलेक्टिव्हनेस जो आहे ना, त्या सिलेक्टिव्हनेसवर जरा बोट ठेवण्याची गरज आहे. हा सिलेक्टिव्हनेस की भाजपाचा माणूस असेल तर सोडून देऊ, इतर माणसं असेल तर धरू, भाजपातलेही काही माणसं असतील तर धरू. उदाहरणार्थ गडकरी असतील, अजून कोणी असेल तर त्यांना आम्ही धरू. ह्या पद्धतीने जे आहे ते अत्यंत वाईट आहे. गलिच्छ आहे ते राजकारण अतिशय. अशा गलिच्छ राजकारणात मला पडायचं नाही. पण एक नक्की, की जे काही गौरी पालवेच्या संदर्भाने जे काही घडत असेल, बरं. त्याची जी वस्तुस्थिती आहे, ती सगळी वस्तुस्थिती समोर आली पाहिजे आणि त्या प्रत्येक गोष्टीचा जे प्रश्न उपस्थित केले गेले,
किंवा तिथे कोणी का उपस्थित राहिलं नाही, हम्म, का बरं गेलं नाही, म्हणजे तुमचा पिया आहे तर तुम्ही तिथपर्यंत का पोहोचला नाही? तर हम्म. अगदी बरोबर आहे. त्यांनी एकदा पोहोचायला पाहिजे होतं, की एवढा तुमच्या जर जवळचा माणूस आहे. पण मी एक आठवण करून दिली पाहिजे. नरेंद्र मोदी सुद्धा गोपीनाथ मुंडेंना मानसपुत्र वगैरे फार जवळचा माणूस मानायचे. बर गोपीनाथ मुंडेंचा अतिशय गूढ मृत्यू झाला. त्या गूढ मृत्यूनंतर गोपीनाथ मुंडेंच्या अंत्यविधीला नरेंद्र मोदी पोहोचले नाही. हे का सांगावं लागतंय ते या कारणासाठी, की मी भाजपची आजन्म विरोधक राहील. मी भाजपची वैचारिक विरोधक आहे. परंतु मी भाजपची विरोधक आहे म्हणजे एखाद्या कुठल्याही माणसाला फक्त राजकारणासाठी त्याचं चारित्र्यहनन करणे किंवा गलिच्छ राजकारण करणे याच्या प्रचंड विरोधात आहे. बर ज्या बर ताई, गलिच्छपणाने मागच्या आपण 2 दिवसांपासून पंकजा मुंडेंबद्दल जी मांडणी केली गेली ती अत्यंत किळसवाणी मांडणी आहे. अशी किळसवाणी मांडणी महाराष्ट्राने स्वीकारता कामा नये. बर किंबहुना एखाद्या महिलेला लक्षात घ्या, लेट मी फिनिश. हम्म, एखादी महिला एखाद्या कारणाने तिच्या आयुष्यात ती विभक्तपणे राहते, त्यावेळेला तिला सगळेजण प्रश्न विचारतात. सोशल मीडियावर ज्या गलिच्छपणाने काही कमेंटचा पाऊस आणि पोस्टी चालवल्या गेल्या, हे अत्यंत वाईट आहे. असे प्रश्न आपल्याकडे पुरुषांना विचारले जात नाहीत. नरेंद्र मोदी जर त्यांच्या पत्नीपासून विभक्त राहिले, तर ते त्यांच्या पत्नीपासून ताई, विभक्त. थांबा थांबा, मध्ये विषयांतर डिस्टर्ब करू होतंय, नका. ऐका ना थांबा. ताई. मध्ये डिस्टर्ब करू नका. नाही नाही, ऐका ना ताई, मध्ये विषयांतर होतंय, disturb करू विषयांतरून नका. बोला ना तुम्ही, माझं अजिबात काहीच disturb म्हणणं करू नाही. नका मध्ये. जेव्हा विषय भाजपावर येतो तेव्हा डिस्टर्ब नकाच करू. ऐका ना नरेंद्र ताई. मोदींच्या पत्नीपासून नरेंद्र मोदी जेव्हा त्यांच्या ताई, पत्नीपासून आपण विभक्त आपली एक राहतात, लेख तेव्हा गमावली आहे, नरेंद्र मोदींची त्याच्याबद्दल कोणी चर्चा करत नाही. करतोय आपण. असं काय नरेंद्र करता मोदींची तुम्ही? चर्चा होत नाही. ती चर्चा पंकजा बर मुंडेंची का बर होते? मला आला हा तुमचा मुद्दा गलिच्छपणा लक्षात आहे. आला. ताई ऐका ना, कुठल्याही ऐका, पक्षातल्या तुम्ही परत येतो असो, तुमच्याकडे. गलिच्छपणा आहे. मला वर्षा देशपांडेने देखील या चर्चेत सहभागी करून घ्यायचं. वर्षाताई, नाही, घडलेली घटना अत्यंतिक धक्कादायक आहे. कालच 1 महिना झाला ज्याच्यामध्ये आमच्या महिला अधिकाऱ्यांनी आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये आत्महत्या केली आणि त्याच्यानंतर एका हाय प्रोफाईल एका मंत्र्यांचे पीए असणाऱ्या डॉक्टर महिलेने आत्महत्या केली. मला असं वाटतं की या संदर्भामध्ये दाखल होण्याची जी प्रक्रिया दमानिया ताईंनी आता जे सविस्तर सांगितलं, हम्म, हाच अनुभव मग कितीही हाय प्रोफाईल असेल तर तेवढा जास्त त्रास होतो हम्म. आणि लो प्रोफाईल असला तरी एवढाच त्रास होतो. बर त्यामुळे पोलीस स्टेशनच्या पातळीवरती ज्या पद्धतीने पोलिसां जेव्हा गुन्हा घडतो तो गुन्हा सेटलमेंट करणं आणि नुसता त्या लेवलवर नाही, म्हणजे एफआयआर हम्म, होण्याच्या लेवलवर नाही, त्याच्यानंतर मग सरकारी वकील मॅनेज करण्यासाठी, साक्षीदार मॅनेज करण्यासाठी, उशिरात उशिरा त्याच्या हिअरिंग लागण्यासाठी, जामीन मिळवण्यासाठी अक्षरशः दुकान मांडलं जाते महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे या संदर्भातला आमच्याकडे वकिलीच्या आमच्या या सगळ्या मित्रांच्या पातळीवर त्याचा टर्नओव्हर वाढलाय असं म्हटलं जातं. जेवढे हाय प्रोफाईल केस तेवढा टर्नओव्हर वाढतो. म्हणजे ते तिचे बाबा जे आक्रोश करताना परत परत म्हणतायत की गरीबाला पोरगी द्या पण श्रीमंतांच्या नादाला लागू नका. अक्षरशः हे खरं आहे. ज्या पद्धतीने हुंडा दिला घेतला जातो, हाय प्रोफाईल लोकांचे लाड सगळे पुरवले जातात आणि त्या पातळीवरती असणारी जी तथाकथित प्रतिष्ठेचं कारण पुढे आणलं जातं. जर अफेअर होतं, दुसरीकडे काही रिलेशनशिप होती तर बरोबर. ती निभवायची होती. या मुलीच्या आयुष्याबरोबर का खेळला हा माणूस? आणि तो खेळल्यानंतर मंत्री असणाऱ्या परत पंकजाताईला का ट्रोल केलं जातंय? मला असं विचारायचंय की ही गोष्ट कुणाच्याही बाबतीत घडली असती, तिथं कोण त्यांचा बॉस आहे डझंट मॅटर, बर पण त्या गरजे नावाच्या पुरुष माणसांनी ज्या पद्धतीने आपल्या पत्नी बरोबर इथे वर्तन केलेलं आहे आणि त्या मुलीला आत्महत्येला प्रवृत्त केलं का हत्या याची चर्चा करू, पण तिचा जीव गमावला ना. जी आनंदासाठी लग्न करून तुमच्या घरी आली, तिला 10 महिने सुद्धा तुम्ही सुखाने जगू दिलं नाही, तिच्या घरी ती परत गेली असती. बर तिला या लेवलवर प्रतिष्ठेच्या त्या तथाकथित गोष्टींमध्ये ती अडकून पडली जी, आणि अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणावर परत 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 महाराष्ट्रामध्ये बायकांसोबत का घडतंय? नाही हाच हाच तर त्यामुळे या प्रश्न, हाच तर वर्षाताई मला प्रश्न पडलेला आहे. मला अजित चव्हाणांकडे जायचं आहे आता. अजित भाऊ, आज थोडंसं आपण, मी सुरुवातीलाच म्हणालो, मी पत्रकार म्हणून व्यक्त होण्यापेक्षा आज मी एका मुलीचं वडील म्हणून या ठिकाणी व्यक्त होणार आहे. चला, तुम्ही देखील आपण प्रवक्ते आहोत, ही वस्त्र थोडीशी बाजूला ठेवूयात. आपण माणूस म्हणून आज व्यक्त होऊ. अजित भाऊ, काय म्हणजे आता काय करावं या घटनेचं? कारण वैष्णवी हगवणे हे प्रकरण अगदीच अलीकडे ताजं असताना त्याच्या पाठोपाठ 2 प्रकरणं घडली आणि आता हे एक प्रकरण आपण बघतो. हे सगळं थांबवण्याकरता काय नेमकं व्हायला असं तुम्हाला वाटतं? विशालजी, मानसिकता बदलण्याची अतिशय गरज आहे. कारण माझ्या घरामध्ये कन्या आहे. ज्या वेळेला आपण हे सगळं पाहतो, मुळापासून हादरून जातो माणूस, की एक
मुलगी जी सुखी संसाराची स्वप्न पाहून यांच्या घरी आली, ती 9 महिने सुद्धा नीट तिचा संसार करू शकली नाही जी आणि 100% याच्यामध्ये अनंतची चूक आहे. मी तिथल्या काही माझ्या अधिकारी मित्रांशी बोललो. आपण आधी पत्रकार आहोत, नंतर राजकीय कार्यकर्ते आहोत. त्यामुळे सोर्सेस प्रत्येकाचे असतात. हम्म. अंजलीताई, मला 2-3 गोष्टी आपल्याला सांगायच्या आहेत, की ते जे दाखल होतानाची जी प्रोसेस आहे, त्या प्रोसेसमधनं प्रत्येकाला जावं लागतं. ही आपल्याकडे अतिशय हे वेदनादायी आहे. खरंच म्हणजे अगदी छोटी मुलगी असेल, एखाद्या प्रकरणामध्ये आम्ही जेव्हा पोलीस स्टेशनला जातो, तिच्याबरोबर काही जर घडलं असेल, तर तो जो त्या गोष्टीला जो वेळ लागतो टेक्निकली आपल्याकडे सगळ्या व्यवस्थांमुळं, ते खरोखर वेदनादायी आहे. पण भारतीय जनता पक्षाच्या भटक्या विमुक्त आघाडीचे प्रदेशाचे सचिव, माझे मित्र आणि मुंबईमध्ये आरोग्याचं काम करणारे बाळासाहेब सानप या कुटुंबाबरोबर होते अगदी या दीदीचं पीएम होम ते जाईपर्यंत. सुषमाताई, मला एक छोटीशी विनंती तुम्हाला करायची आहे. आज तरी निदान तुम्ही फार राजकारण, गडकरी, मोदी, पीए वगैरे असं सगळं याच्यामध्ये आणणार नाही. आणि असं मला वाटलं होतं, म्हणजे ताई प्लीज मला बोलू द्या. प्लीज गरजेचं मला आहे ते बोलू द्या. बोलणं. म्हणजे 24 तास आपण नुसतं एखाद्या गोष्टीमध्ये राजकारणात शोधायचं का ताई? हे किती भयानक आहे. मी तुम्हाला सांगतो, मी पंकजाताईंशी बोललो. माननीय मुख्यमंत्री, त्यांना स्वतः एक कन्या आहे आणि अशा कुठल्या घटनेमध्ये मुख्यमंत्री जे गृहमंत्री आहेत महाराष्ट्राचे, कशाला याला पाठीशी घालेलो कोण? अजिबात घालणार नाहीत. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, या संपूर्ण विषयामध्ये ज्या पद्धतीने, आणि अंजलीताई तुम्ही अगदी बरोबर म्हणालात, गावाकडं थोडीफार प्रतिष्ठा असली, मुंबईमध्ये एखाद्या राजकीय व्यक्तीचा हात डोक्यावर असला, की उत्साही कार्यकर्ते, उत्साही लोक सगळे असतात. त्या माणसानं काहीही केलं तरी त्याचा चुका पोटात घालण्याकरता सेटलमेंटला आले असतील इथे लोक, निश्चित आले असतील. पण हे होणार नाही. आज कायद्यानं या विषयाचा अतिशय सखोल तपास व्हावा, याकरता बरं. आज सकाळीच माननीय गृहमंत्र्यांच्या आदेशानंतर पोलिसांनी, स्थानिक पोलिसांनी, अंजलीताई आपण माहिती घ्या, आता दुपारी काही वेळापूर्वी फॉरेन्सिकची टीम तिथं होती. मी त्या तपासी काही अधिकाऱ्यांशी बोललो. तर हे याच्याकरता आपण तिथं ही काळजी घेतलेली, की नंतर आता जे बीएनएस मध्ये पुरावे गोळा करण्याची जी टेक्निकल पद्धत आहे, त्या पद्धतीनं सगळे पुरावे घेतले जातील. आणि जसं वर्षाताई तुम्ही आता म्हणालात, हे ओपन सिक्रेट आहे. हे ओपन सिक्रेट आहे आणि आपण जे राजकीय पक्षाचे किंवा सार्वजनिक जीवनात काम करणारे कार्यकर्ते होते, त्यांना हे उघड्या डोळ्याने पाहायला लागतं. वर्षाताई, हे अगदी खरं म्हणालात तुम्ही. तर हेच म्हणजे सरकारी वकील मॅनेज होऊ नये, पुराव्यांची छेडछाड केली जाऊ नये म्हणून फॉरेन्सिकची वेगळी टीम ताई तिथे आपण देऊन, व्हिडिओ रेकॉर्डिंगनं आता बीएनएसच्या नवीन तरतुदींनुसार आपण या संपूर्ण प्रकरणामध्ये पुरावे गोळा केलेले आहेत. या पालकांचा आक्रोश अतिशय भयावह होता विशाल. आणि खरंच असं कुणाबरोबर होऊ नये याच्यामध्ये कुणीच नाही. म्हणजे पंकजाताई तर अजिबात या गरजेला पाठीशी घालणार नाही. हे मी पंकजाताईंच्या वतीनं महाराष्ट्राला सांगतो. ताईंशी माझं व्यक्तिगत बोलणं झालं, ते बरं. अतिशय संतप्त आहे त्या विषयामध्ये. त्यामुळे कुणीही असा किंतु परंतु मनामध्ये ठेवू नये. या प्रकरणामध्ये सेटलमेंटला जे लोक आले ना, ही मानसिकताच असते. आणि म्हणून मला सुद्धा सांगायचंय, आपल्या शिकल्या सवरलेल्या मुली, या माणूस ओळखून द्या. आपण ताई, आपण पीएनचा उल्लेख केला. उद्धवजींनी तर आपल्या पीएला त्यांनी आमदारच केलं होतं ना. आणि बघा, माणसामध्ये फरक असतो. इथे क्षितिजाताई वडतकर बसलेले आहेत, त्यांचे पती सुद्धा दीर्घकाळ पीए होते, सुमित वानखेडेचे, आणि ते बरं. आता आमदार आहेत. मला असं आणि वाटतं क्षितिजाताईंना अजित त्यांनी- या विषयाला घेऊन काही हो, मुद्दे ऍड त्यांनी करायचे आहेत. अजित, ऐका ना. एक आदर्श दाम्पत्य म्हणून महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनामध्ये त्यांना ओळखलं जातं. शेवटी हे विशाल आपल्याला माहिती आहे, आपण मीडियामध्ये काम केलंय, आपल्याकडे सुद्धा अशा घटना घडल्या आहेत ना. ही पुरुषी मानसिकता जी आहे ना, वर्षाताई म्हणाल्या तशा, हा नीचपणा आहे, की मी अफेअर करेल, मी तुला, म्हणजे खरं तर आता खरी परिस्थिती अशी आहे, काही गोष्टी समोर येत आहेत, की हाच मुलगा तिला धमकवायचा की मी सुसाईड करेल, आणि त्यांनी 3 वेळा हो ना, या एक्झॅक्टली. या मुलीच्या बरोबर असं केलं होतं. बोलताना सुद्धा माझ्या अंगावरती काटे उभे राहतात. बिलकुल. विशाल. मला हा मला नालायक मला डॉक्टर आहे क्षितिजा मुलगा. यांना सहभागी करून घ्यायचं. मुलीचा बळी डॉक्टर घेतला. क्षितिजा, ऐका ना, बऱ्याचशा केसेस तुम्ही या संदर्भातल्या हाताळल्या असतील. काय असं नेमकं घडलंय या सगळ्या ह्याच्यात? बघा ना, म्हणजे वारंवार हे सगळं घडताना दिसतंय. डॉक्टर गौरी स्वतः डॉक्टर होती, बीडीएस झालेली होती. म्हणजे तिने ठरवलं असतं, नवऱ्याची सगळी प्रकरणं लक्षात घेतली असती, तर ती माहेरी परत निघून गेली असती. पण ती गेलीच नाही. असं कुठलं सामाजिक दडपण आजच्या या स्त्रीवरती आहे, की या सगळ्या घटना अवतीभोवती घडताना सुद्धा ती सासरीच राहणं या ठिकाणी थांबते ती? विशालजी, आज माझा एक प्रतिप्रश्न आहे की एखादी पीडिता जेव्हा खरोखर मयत होते तेव्हाच समाजाला हे प्रश्न का पडतात? एखादीचे वडील मरताना मेलेल्या याच्यावरती जेव्हा रडतात तेव्हाच आपल्याला हे प्रश्न का पडतात?
आज आपण विचारता आहात की कोण जबाबदार आहे, कोण जबाबदार आहे. एवढी शिकली होती तरी पण ती का गेली नाही? रियालिटी ही आहे की आज महाराष्ट्रामध्येच नाही तर संपूर्ण देशामध्ये जेव्हा मुलीला लहानाचं मोठं करतात ना, तेव्हा तिला हेच शिकवतात की बेटा, नवऱ्याला सांभाळून घ्यायचं, कसंही वागलं तरी आपल्याकडे दुसरं लग्न करत नसतात किंवा डिवोर्सीला ते स्थान मिळत नाही. हे जे अपब्रिंगिंग आहे ना, हे अपब्रिंगिंग याच्यासाठी कारणीभूत आहे असं मला वाटतं. आणि राहिला प्रश्न कोण कारणीभूत आहे, आपण नेहमी अशी कुठली घटना झाली की लगेच एक तर आपण आपली राजकीय पोळी भाजायचा प्रयत्न करतो, याला नाव ठेव, त्याला नाव ठेव. मीडिया म्हणून आपण त्याचा टीआरपी वाढायचा प्रयत्न करतो, वकील म्हणून आम्ही पण कुठेतरी आपलं ओपिनियन देतो. प्रत्येक जण जर स्वतःच्या नैतिकतेच्या चार चाकोरीमध्ये राहिलं ना, तर मला नाही वाटत की आपण कधीच हा प्रश्न विचारू की कोण जबाबदार आहे. कुठेतरी आपणही या गोष्टीसाठी डिरेक्टली इनडिरेक्टली जबाबदार आहे. पण एक गोष्ट मला खूप चांगली याच्यामध्ये हे वाटली की आज फॉरेन्सिकचा जो रिपोर्ट जेव्हा आला तेव्हा त्या व्यक्तीने फॉरेन्सिकचे डिटेल्स एक्सपोज नाही केले. ही त्यांची नैतिक जबाबदारी होती की त्यांनी ते फॉरेन्सिकचे डिटेल्स एक्सपोज करू नये. कारण माननीय सर्वोच्च न्यायालयाचे खूप क्लिअर गाईडलाईन्स आहे की जेव्हा अशी घटना घडते तेव्हा याची कुठलीच इव्हन पीडितेचं नाव घेणं सुद्धा चुकीचं आहे, माहितीये. कारण ज्या पीडितेचे आई वडील, त्याचे नातेवाईक जे सफर करतात ते आपण ऍज अ समाज म्हणून ते आपण त्यांना जस्टिफाय नाही करू शकत. आणि मी जेव्हा ग्राउंड लेवलला काम करते, अंडर प्रिव्हिलेज वुमेनसाठी काम करते, तेव्हा मी त्यांना सांगत असते की फायनान्शियली इंडिपेंडेंट व्हा, तुम्हाला त्रास होणार नाही. आजची जर घटना आपण बघितली, ही घटना जर बघितली तर ही स्त्री तर फायनान्शियली इंडिपेंडेंट पण होती. मी तुमच्या प्रश्नाकडे येते, पण अगेन जरी फायनान्शियली इंडिपेंडेंट होती तरी त्या अपब्रिंगिंग मध्ये आज आपण तिला हे नाही शिकवू शकलो की बेटा उड जरा तू जोमाने, उड जरा तू जोमाने या उंच जगाच्या आभाळी, नसेल पाठीशी कुणी, नसेल पाठीशी कुणी, तरी लक्षात असू दे सामर्थ्य फक्त तुझ्याच पंखात आहे, तुझ्याच पंखात आहे. हे सांगण्यासाठी आपला समाज, आपलं घर कुठेतरी कमी पडलं. अगदी बरोबर. मला वाटतं. विशालजी, मला फक्त एक गोष्ट ऍड करायची आहे. अजितजी असं म्हणाले की ताई कुठेही राजकारण नको. अजितजी, मी तेच सांगते की कुठेही राजकारण नको. उलट मी असं म्हणते की पंकजा मुंडे या भाजपाच्या जरी असल्या तरी आमचं म्हणणं आहे की त्यांचा या प्रकरणाशी सुतराम संबंध नाही. उलट माझं असं म्हणणं आहे की पंकजाताई असतील किंवा कुठलीही महिला असेल तर फक्त ती महिला आहे म्हणून तिला टार्गेट करणं आणि तिला ट्रोल करणं हे चूक आहे. हा बळी का गेला किंवा असं का साहेबांपासून मोदीजींपर्यंत सगळं काही आपण बोललात आणि म्हणतात हो राजकारण हो नको ना हे ताई. बोलावं ऐका ना लागेल. ताई, नको ऐका आपण ना. रोज बोलतो सगळं. अजितजी, हे खूप वाईट आहे प्रकार. अजितजी एक ते मिनिट, मुलीचे कुटुंब अजितजी एक दुःखात मिनिट, आहे. एक मिनिट, अजितजी एक मिनिट, एक लक्षात घ्या की पंकजाताईंच्या बद्दल सोशल मीडियावर जो 2 दिवस गलिच्छपणा झाला तो अत्यंत वाईट आहे, किळसवाना आहे. हे एका स्त्रीला का बरं सहन करावं लागावं? ती कुठल्याही पक्षाची असो, ती भाजपची असली तरी ती महिला आहे आणि आमच्यासाठी ती आदरणीय आहे. हे पुरुषांच्या झालं ना बाबतीत ताई, होत तुम्ही नाही, हे सगळं वाईट आहे, काढलं पार, अगदी तुम्ही हे वाईट मोदीजींपर्यंत आहे. गेलात. अगदी माझ्यामध्ये अगदी बिलकुल माझ्यामध्ये करणार, संस्कार आहेत 10 वेळा म्हणून करणार, मी नको ना ताई, कशाला आपण 10 चर्चेचा वेळ वेळा वाया करणार घालवतोय? ते. एक आपण एक लक्षात या घ्या विषयावरती बोलू ना. अजितजी, एक मग मी लक्षात जाऊ का? घ्या. आदित्य हे ठाकरेंनी का सांगावं लागतंय? खून केला होता का त्या बरं, आपण अजितजी, मुद्द्यावर येऊ. विचारू का तुम्हाला अजितजी हे इथे? का सांगावं काय लागतंय ताई त्याचं हे? कारण म्हणजे समजून कसं घ्या. आहे? कृष्णाताई, अजित कोणी आपण बोलू मुद्द्यावर त्याचं येऊ. कारण आपल्याकडे वेळ सांगते. कमी आहे, आपल्याकडे वेळ कमी अजितजी आहे. त्याचं चला कारण समजून ऐका, मी घ्या. अंजली दमानियांकडे जातोय. अजितजी, अंजली त्याचं दमानिया, कारण समजून ठीक आहे, घ्या. आतापर्यंतची चर्चा आपण ऐकली, ठीक आहे, त्यातला सामाजिक भाग देखील, पण आता प्रत्यक्ष स्वरूपात जे समोर दिसतंय या पुढे जाऊन काय करायला हवं असं तुम्हाला वाटतं? कारण तुम्ही त्या कुटुंबाशी सतत संवाद साधताय. नाही, आज सकाळी कसं झालं, ते अंत्यविधीच्या वेळेसही मला खरंच खूप त्रास झाला, कारण हा सगळा खरं तर ड्रामा व्हायला नको होता. मला जर माहिती असतं की बाबा हे त्या गरजेंच्या घराच्या समोर काही करणार आहेत तर मीच त्यांना नको म्हटलं असतं. बर, पण अक्षरशः ते सगळं जे झालं ते पावत नव्हतं म्हणून एसपींशी बोलले आणि त्यांना सगळ्या
विनंती केली की बाबा ते योग्य पद्धतीने नीट करून घ्या. त्यानंतर तिच्या आईचा व्हिडिओ कॉल आला होता. मग पुन्हा वडिलांचा व्हिडिओ कॉल आला होता. आणि याच्यात कुठलंही राजकारण खरंच आणू नये. मला असं वाटतं की प्रत्येक मुलीला एकतर एक मिनिट आता मध्ये प्लीज बोलू नये. प्लीज तुम्ही तुमचा प्रश्न काय आहे त्याचं उत्तर मी सडेतोड देईन, पण आता ती वेळ नाहीये. आता जो विषय आहे त्याच्यावर बोला तुम्ही, आणि तो विषय बोलायचा नसेल तर गप्प बसा. आता महत्वाचे मुद्दे जे आहेत ते मांडणं गरजेचं आहे. आता महत्वाचा मुद्दा हा होता की तिच्या आईचा देखील फोन आला आणि त्यांचं म्हणणं आहे की एकतर त्या घराचं जे सीसीटीव्ही फुटेज आहे ते मिळालं पाहिजे सुषमाताई, विषयांतर आणि पोलीस होतोय. स्टेशनचं सुषमाताई, ऐका ना, विषयांतर होतंय. अंजली दमन यांना त्यांचं मत एक मांडू मिनिट द्या. या, काय बोलताय त्यांचं काही भान आहे का त्यांना? बाकी कुणी त्यांना काही तुम्हाला भान आहे का? तुमचा आपण प्रॉब्लेम काय काय बोलतोय, माहितीये का? कशासाठी बोलतोय? तुमचा प्रॉब्लेम आता हा आहे ज्या की तुमचे घटनेला यजमान भाजपात एका आहेत. मुलीवर म्हणजे तुमचे जे सुषमाताई, भाजपाच्या फार नाजूक विषयाला घेऊन आपण चर्चा करतोय ना. तिथे जाऊन लढलो. ऐका ना, तरी मी हा वर्षाताईंकडे जातो. वर्षाताई, राजकारण नको, याबद्दलचं भांडण नको, पुढे काय हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. गृहमंत्र्यांची ही जबाबदारी आहे ना. गृहमंत्री म्हणून खरं तर एकतर पूर्ण वेळ गृहमंत्री वेगळे असायला पाहिजेत असंच मला वाटतं. संपूर्ण प्रॉसिक्युशन आणि पोलीस व्यवस्था नीटपणे महाराष्ट्रातली काम करेल याच्यासाठी इंटेलेक्च्युअल्सनी आणि त्यातल्या ज्युडिशियल तज्ञ माणसांनी बसून ते नीटपणे त्याची मांडणी करणं गरजेचं आहे. बियॉन्ड पार्टी पॉलिटिक्स. कोण गृहमंत्री असणं ह्याच्यावरूनच इतके वाद, त्याच्यावरूनच काही जण जेलमध्ये जातात, तिथल्या टर्नओव्हरची चर्चा होते, त्यातलं राजकारण खूप मोठं आहे. त्यामुळे या सगळ्या संदर्भातलं लॉ अँड ऑर्डर जर मेंटेन व्हायला पाहिजे येतो अजित. असेल, कायद्याचं भय असेल, कुठलीही गोष्ट सेटल होऊ शकते आणि 12-12 आणि 18-18 तास साधा FIR होत नाही म्हणजे काय? या टेक्निकॅलिटी मध्ये असंच अडकलं जातं. असं भाजपचे प्रवक्ते सुद्धा जर इथे म्हणत असतील तर आम्ही जायचं कुठे? काय एवढा वेळ लागतो एखाद्या घटनेची FIR होण्यासाठी? घटना घडली आहे, FIR तातडीनं घेतला जायला पाहिजे. अजित, तेव्हाच्या तेव्हा काय वास्तविकता आहे? खरंच एवढा वेळ लागला का FIR व्हायला? संपदा विशालजी, मुंडेंच्या प्रकरणात एका PA या चं सगळ्या नाव येतं आणि त्या विषयामध्ये PA ला भाजप मी आपल्याला अनुमती पुन्हा देते. पुन्हा याचं सांगतो काय उत्तर आहे यांच्याकडे? की सुषमाताई, ज्या ऐका ना, पद्धतीनं विषयांतर ताई, होतोय, बोलू आपण त्या संपदा मुंडे विषयावर. अजितला मत प्रकरणाचं मांडू द्या, राजकारण येतो मी केलं. तुमच्याकडे. त्या आमच्या भगिनीला न्याय मिळवून द्यायला आम्ही समर्थ आहोत आणि आम्ही तो मिळवून देऊ. ज्या पद्धतीनं तुम्ही त्याचा काय सगळा समजताय राजकीय ते ड्रामा तुम्ही कळवा केला ना, मला. ताई हे तुम्ही काय असे समजताय नाही ते हो, कळवा असं मला. करू नका मला तुम्ही. तो मिळवून हे द्या. असे काय सगळे झालं राजकीय पाहिजे? काय ड्रामे झालं असतात. पाहिजे? संपदा मुंडेंच्या तुमची परत राजकीय विश्वास आहे काय तरी. झालं पाहिजे? तर तुमची राजकीय विश्वास आहे तरी मला वर्षाताईंना उत्तर देऊ दे. मला संपदा वर्षाताईंना मुंडेंच्या उत्तर दिलं प्रकरणातला पाहिजे. PA विशालजी, रोहित सुषमाताई, उमेदवारी दिली यांचा आवाज भाजपने. बंद करावा. त्यावर काय बोलणं आहे बघा, तुमचं? जो प्रश्न आहे वैष्णवी त्या हगवणे प्रश्नाला गेल्याचंही उत्तर दुःख दिलं आहे, पाहिजे. संपदा मुंडे गेल्याचंही दुःख आहे, कोल्हापूरच्या प्रकरणाची सल सगळ्यांच्या मनात आहे. पण आता आपण डॉक्टर गौरी बद्दल बोलतोय, संपदा नाही, मुंडे तिला देखील न्याय मिळाला पाहिजे. पद्धत आहे का बोलायची? भाजपने कुठे- काय उमेदवारी विषय दिली. चाललाय? आजचा विषय काय? भाजपने त्या तर आपण संपदा- राजकारण का आणतो या विषयात? त्या संपदाच्या अजित, विषयामध्ये अजित बोला. सुद्धा सातत्यानं राज्य सरकारनं एकही टेक्निकल मुद्दा सोडला नाही. सगळ्या बाबतीमध्ये राज्य सरकारनं कुठंही एक लूपहोल सोडलेले नाहीत, अजिबात सोडलेले नाहीत. ज्या सगळ्या चौकशा ज्या पद्धतीनं व्हायला पाहिजे त्या सर्व पद्धतीनं झाल्या. पॉलिटिकल प्रत्येक विषय पॉलिटिकल केला पाहिजे, राजकीय केला पाहिजे असं काही आहे का? तुम्ही राज्य सरकारला गृहमंत्री, मला वर्षाताईनं उत्तर दिलं पाहिजे. ताई, गृहमंत्री अतिशय सक्षमपणे काम करतायत. आपण एक गोष्ट लक्षात घ्या मला सांगा, की अजित, ज्या पद्धतीनं वर्षाताई आपल्याकडे म्हणाल्या एकूण- की 12-14 तास गेल्या- FIR व्हायला लागले, हे खरं आहे का? नाही, अजिबात नाही. याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या विशालजी, एखाद्या विषयामध्ये एखाद्या जर प्रकरणामध्ये- FIR व्हायला इतका उशीर होत असेल तर त्याचे काहीतरी प्रोटोकॉल घालून द्या ना. बर, एवढा ताई- उशीर का होतो? ताई- FIR ताई- ताई, व्हायला. तुम्ही अंजलीताई- कायदेतज्ञ आहात. अंजलीताई, तुम्ही तिथे होतात, वास्तविकता काय? खरंच एवढा वेळ लागला FIR व्हायला? घटना झाली आहे करते. ती याच करता झालेली आहे. आपण सिस्टीम अशा पद्धतीनं म्हणजे सगळी सिस्टीमच बोगस आहे, भंपक आहे असं नाही ताई. आपण नव्यानं प्रयत्न केले नाही ना, ना. केले का असंच आमचं काँग्रेसनं? म्हणणं आहे. नवीन एवढा कायदा वचक आणण्याकरता प्रयत्न एवढा केले वचक का? राहिलाच आता पाहिजे. ताई- आता FIR ताई तातडीनं कुठल्याही व्हायला पाहिजे शेतकऱ्याला स्वतःच्या मनानं त्यात काही घालता येणार नाही. त्याचं सगळं ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग होणार आहे. ते अजित, पटकन तातडीनं व्हावं. बरं चला, वर्षाताईंनी आरोप केला, तुम्ही त्याला उत्तर देताय. मी जाता अंजली दमानियांकडे जातो. अंजलीताई, तुम्ही मी सांगा, आरोप FIR करत व्हायला नाहीये. किती वेळ लागला? तुम्ही तिथे होतात. आपला प्रश्न मला नीट कळला नाही, कारण मला वाटतं वर्षा 2-3 जण- वर्षाताईंचा असा, वर्षा देशपांडेंचा त्या ठिकाणी आरोप होता की 12-14 तास FIR व्हायला लागले. नेमकं काय? खरंच आहे.
खरंच आहे खरं ते. असं कारण घडलं? 3:30 वाजता ती माणसं बीडहून मुंबईला पोहोचली. FIR आमच्या हातात पडायला 12 वाजले. त्यानंतर आम्ही नायर हॉस्पिटलला गेलो. तिथे सुद्धा आम्हाला 2:30 वाजेपर्यंत थांबावं लागलं, कारण पोलीस तिथे FIR घेऊन पोहोचले नव्हते. त्यांचा जोपर्यंत फॉर्म भरून होत नाही, तोपर्यंत पोस्टमॉर्टमला त्याची सुरुवात पण होत नाही. तर माझं एवढंच म्हणणं होतं, की जे आता अजितजी म्हणाले, तसं भाजपची माणसं तिथे कोणीही नव्हती. मला तरी 4 वाजेपर्यंत मी नायर हॉस्पिटलला होते. मला भाजपची कोणतीही माणसं तिथे दिसली नाही. बरं अजित, कोणतीही नाही. अजित माझे सहकारी भाजप भटके विमुक्त मोर्चाचे प्रदेशाचे सचिव बाळासाहेब सानप आपल्या सहकाऱ्यांसह तिथं होते. ते दोन्ही विचारा कुटुंबाला ना, म्हणजे की ते गरजे कोणी- ताई, आता ते तुम्ही त्यांना ओळखत नसाल त्याला मी काय करू? मी तुम्हाला नाही, फेसबुकवरची कसं आहे ताई, एकच मिनिट. मी प्रसिद्धीसाठी नाही, मी मी म्हणत नाही, म्हणजे तुम्ही तुम्ही तिथं ऐका गेला आधी. याकरता आमचं कौतुक आहे. आम्ही कौतुक करतो नाही, तुमचं, नाही, तुम्ही मी गेलात नाही ताई. म्हणत काही कौतुक पण नका करू. मी पण तुम्हाला जे फक्त होते एवढंच लोक- विचारतेय. एक मिनिट ते दादा, सांगितलं मी तुम्ही तुम्हाला नीट आणि ते ऐकून होतच तरी तिथे. घ्या. बरं ऐकून घ्या ना तुम्ही अजित काय म्हणतात ऐकून ते. तरी घ्या काय हा, म्हणते मी. हा. की माझं फक्त एवढीच विनंती होती, की मला याच्यात कालही मी तेच म्हटलं चॅनलला, याच्यात राजकारण आणण्याची गरज नाहीये. मी फक्त तुम्हाला एवढंच म्हणतेय, की भाजप अद्याने तुम्ही गप्प बसा. तुमच्या इतके कोणी युजलेस विधानं करत नाही. तुम्हाला बीडचे मुंडे, ते धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या विरुद्ध तुम्ही ऐकत नाही. तुम्हाला फक्त संपदा मुंडे बद्दल बोलताय. आज जी होती, ती सुद्धा गौरी पालवे होती तुमच्या माहितीसाठी. अंजलीताई तुमचा प्रॉब्लेम हा आहे की तुम्हाला राजकारणाशिवाय सुचत सुषमा नाही ताई, काही. होत राहील ना. हे मला जाता जाता शेवटचे 20 सेकंद डॉक्टर क्षितिजा यांना द्यायचे. डॉक्टर क्षितिजा, तुमचा प्रॉब्लेम मला असं वाटतं की या मॅटरमध्ये स्पेसिफिकली हे फास्ट ट्रॅक कोर्टाकडे गेलं पाहिजे आणि याच्यात एक चांगले पब्लिक प्रॉसिक्युटर जर अपॉइंट झाले तर याच्यामध्ये नक्कीच न्याय मिळेल. राहिला प्रश्न एकमेकांवरती ब्लेम करण्याचा किंवा याचा, आपल्या महाराष्ट्रामध्ये इफेक्टिव्ह गृहमंत्री आहेत. राहिला प्रश्न कायद्याचा, तर जे आहेत ऑफकोर्स जर डिले झाला असेल तर याची पण चौकशी व्हायला पाहिजे की डिले का झाला. पण कायद्याचे असे जे पुष्कळ लिमिटेशन्स ज्या आहेत, ज्या प्रोसिजरल फॉर्मॅलिटीज आहेत, त्या अशा केसेसमध्ये पाळताना वेळ लागतो, एवढं नक्कीच. पण परत एकदा शेवटचे 2 शब्द सांगून जाईल की गुन्हेगार कोण याच्यामध्ये आपणही तेवढेच आहोत आणि आपली चौकट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. आपला मुद्दा लक्षात आला. आपल्या सगळ्यांचे धन्यवाद. आपण या चर्चेमध्ये सहभागी झालात, आपलं म्हणणं मांडलं. मंडळी, या संदर्भातला माझा प्रश्न होता आणि त्या प्रश्नावरती काय नेमकं प्रेक्षकांनी आपलं मत व्यक्त केलं. चला, तो प्रश्न मी या ठिकाणी उपस्थित करतोय. काय प्रश्न होता? उच्च शिक्षित विवाहिता सामाजिक दडपणाच्या बळी ठरतायत का? ते डॉक्टर गौरींच्या प्रकरणानंतर हा प्रश्न उपस्थित केला होता. 90% प्रेक्षक म्हणतायत होय. काय याबद्दल वेगळं बोलायचं मंडळी या सगळ्याच्यात? त्यामुळे या सगळ्या चर्चेनंतर एक मुद्दा प्रकर्षाने सांगायचा आहे, जो मला डॉक्टर क्षितिजा यांचा आवर्जून पटला. तो म्हणजे असा, आपली लेख जिला आपण तळ हातावरच्या फोडासारखं जपतो, तिला वाढवतो, तिला वाढवत असताना एक शाश्वत तिला विश्वास द्या. तो म्हणजे असा की मी कायम तुझ्याबरोबर आहे. म्हणजे आम्ही तुझा जोडीदार निवडून दिला, यापेक्षा तू देखील त्याची जोडीदार आहेस आणि तू देखील यामध्ये एक म्हणजे तोच काम करत नाही तर तू देखील तिच्या सोबतीने काम करतेस, हा समज देऊन काही घडलं बेटा तरी आम्ही तुझ्या सोबत आहोत. उद्या तुझ्या अवतीभोवती काही घडलं तर मोकळेपणाने आमच्या संवाद साध. आणि या आजूबाजूला असलेल्या चालीरीती, प्रथा, परंपरा किंवा हे सामाजिक दडपण झुगारून आमच्याकडे आम्ही तुझ्या पाठीशी ठामपणे उभे राहू. हे खरं तर प्रत्येक टप्प्यावरती आपल्या मुलीला आपण सांगणं गरजेचं आहे, तरच ही मानसिकता बदलेल.